घरच्या घरी बनवूया पारंपरिक सांजुऱ्याच्या पोळ्या। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी गहू, 1 वाटी किसलेला गूळ। एक कढई गरम करूयात, त्यात गहू टाकून भाजून घेऊयात। त्यांना ते पॉपकॉर्न सारखे फुटले आणि खमंग वास आला की गॅस बंद करून घेऊयात। दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ते थंड करून घेऊयात। थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊयात। बारीक पीठ झालंय। आता एक भांड्यात अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ एकत्र करून गूळ वितळून त्याचं पाणी करून घ्यायचंय। त्याचा पाक करायचा नाहीये। गुळाचं पाणी रेडी झालंय। त्याच्यात बारीक केलेले गव्हाचे पीठ एकत्र करून मिक्स करून घेऊयात। आता हे एकजीव झाले आहे। झाकून एक रात्रभर मुरायला ठेवूयात। दुसऱ्या दिवशी बघूयात मिश्रण मुरले आणि कोरडं देखील झालं। एका परातीत 1.5 वाटी गव्हाचे पीठ, चवीपुरते मीठ आणि 2 चमचे तेल घालून पीठ मळून घेऊयात। पीठ मळून झालंय। आता 15 मिनिटे मुरत ठेवूयात। 15 मिनिटांनंतर पीठ चांगले मळून घेऊयात। एक छोटा गोळा घेऊन पोळी लाटून घेऊ। त्यात सांजोरीचे सारण भरून सगळीकडे एकसारखं पसरून सांजोरी लाटून घेऊयात। अशा 2 ते 3 सांजोऱ्या बनवून रेडी आहेत। आता कढईत तेल तापून घेऊयात। तेल गरम झालं की तळून घेऊयात। एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू पण सोनेरी रंगावर तळून घेऊयात। आता हे सांजोरी रेडी आहेत। सांजोरी थंड झाली की चवीला छान लागते आणि जवळजवळ 8 ते 10 दिवस टिकते सुद्धा। आणखी कुठली रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा।